अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि त्यामुळे झालेलं मोठं नुकसान अशी परिस्थिती काल नाशिक शहरासह जिल्ह्यात बघायला मिळाली। याच वादळी वाऱ्याने रविवार कारंजा येथील एक वाडा कोसळलाय। शुक्रवारी शहरात दुपारी 3 वाजेपर्यंत कडक ऊन असताना काही क्षणातच वातावरण बदलले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला। काळे ढग जमा झाले आणि सूर्याला झाकळून टाकत थोडं अंधाराचं वातावरण तयार झालं। त्यानंतर 4:30 वाजेनंतर अर्धा पाऊण तास झालेल्या पावसानं शहरातील अंबड, सातपूर, सिडको, नाशिक रोड, पंचवटीचा काही भाग याला अक्षरशः झोडपून काढले। अचानक सोसाट्याने सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या, वीज पुरवठा खंडित देखील झाल्याची माहिती समोर येते। त्याप्रमाणे शहरातील रविवार कारंजा येथील गाडगीळ लेन मध्ये असलेला एक वाडाही कोसळला। आपण बघू शकता कशा पद्धतीने हा वाडा येथे कोसळून पडलाय। मात्र सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। वाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हे सर्व वातावरण बघता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान, काही ठिकाणी शहरात नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय आणि 2 तास झालेल्या या पावसाने शहरातील काही भाग अक्षरशः झोडपून काढला। शहरामधील काही भागातील रस्ते पाण्याखाली गेलेले देखील आपण बघू शकता। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।